श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6. श्रीराम. ऐके योगी आणि संन्यासी जणी हे कची सिनाने झणी माणी. एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. सांडीजे दुजया नामाचा भासू तरी योगू तोची संन्यासू. पाहता ब्रह्मी नाही अवकाश दोही माझी. जैसे नामाचे नि अनारीसेपणे एका पुरुषाते बोलावणे. का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ना तरी एकची उदक सहजे परिसिना ना घटी भरीजे. तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासांचे. आईके सकळ समते जगी अर्जुना गातोची योगी. जो कर्मे करुणी रागी नोहीची फळी. जैसे मही हे उद्विजे जगी अहंबुदेविना सहजे. आणि तेथीची ती बीजे अपेक्षीना. तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे. जे जेणे अवसरे करणे पावे. पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. अनंत श्री उपोषित जगद्गुरू रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्र माऊलींच्या चरणकमलांना वंदन करून संत संघाला उपस्थित असलेले सर्व गुरुबंधू भगिनी यांना श्री गुरुदेव. मागील आठवड्यामध्ये आपण बघितलेलंच आहे की प्रत्यक्ष परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखकमलातून निघालेली ही गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये लिहिण्याचं सामर्थ्य मला माझे सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झाली. सद्गुरू कृपेशिवाय कुठलंही कार्य हे सिद्धीत जात नाही. हे आपण मागील आठवड्यामध्ये बघितलेलं आहे. आज आपण बघणार आहोत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ऐके योगी आणि संन्यासी जणी हे एकची सीना आणि झणी माणी. एरवी विचारी जता जव धोणी तव एकची ते. हे अर्जुना ऐक, योगी आणि संन्यासी हे एकच आहे. त्यांची नावे जरी वेगळी असेल पण ते एकच आहे. त्यांचं कर्म एकच आहे, त्यांचं आचरण एकच आहे. ज्याप्रमाणे एका व्यक्तीला दोन नावे असतात
व्यक्ती एकच असते पण नावे दोन असतात. उदाहरणार्थ एका गावाला जाण्यासाठी 2 मार्ग असतात. आपल्याला नाणीजला यायचं तर आपण 2 मार्गाने येऊ शकतो. कोल्हापूर मलकापूर मार्गे नाणीजला येऊ शकतो किंवा रत्नागिरी पाली मार्गे नाणीजला येऊ शकतो. मार्ग 2 आहे, पण कुठल्याही एका मार्गाने जरी आलो तर आपण नाणीजलाच पोचणार. मार्ग जरी 2 असले किंवा नावे जरी 2 असले पण त्यांचं कर्म एकच आहे. ज्याप्रमाणे पाणी असतं बघा, पाणी समुद्रातही पाणी असतं, तलावातही असतं, हंड्यातही असतं, माठातही असतं, ग्लासातही असतं. पाणी हे एकच, पण आकारमान त्याचा बदललेला असतो. पाणी हे एकच आहे, आकार बदलल्यामुळं आपण त्याला वेगळं म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे योगी तोच संन्यासी आणि संन्यासी तोच योगी होय. मग आपल्याला ओळखायचे कसे? योगी आणि संन्यासी हे स्वतःसाठी काहीही करत नाही किंवा कुठलंही कर्म करत असताना स्वतः अहंभाव ठेवत नाही की मी हे केलं किंवा माझ्यामुळे हे झालं. ते आपण ही सृष्टी, ज्या सृष्टीच्या उदरामध्ये विविधतेने नटलेल्या सृष्टीची निर्मिती झालेली पृथ्वीच्या उदरामध्ये, ती पृथ्वीसुद्धा आपल्याला परोपकार शिकवते. आपण जर जमिनीमध्ये 10 किलो जर धान्य पेरलं तर कितीतरी पोते आपल्याला भरून मिळतात. मग ही पृथ्वी आपल्याला सांगते की तुम्ही परोपकारी जीवन जगा. निसर्ग आपल्याला सांगतो की तुम्ही परोपकार करा. आणखी काय काय आपल्याला परोपकारामध्ये पुढे सांगतात तर ते आपण एका श्लोकातून बघूया. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय दुभन्ति गायः, परोपकाराय वह्यन्ति नद्यः, परोपकाराय इदं शरीरम. परोपकाराय फलंती वृक्षः म्हणजे आपल्याला वृक्षसुद्धा परोपकार शिकवतात. वृक्षापासनं आपल्याला सावली मिळते, ऑक्सिजन मिळतो, फळं फुलं मिळतात, विविध रंगी फुलं मिळतात. पण ते कधीही अपेक्षा करत नाही मी फळं देतो, फुलं देतो, मला कोणीतरी काही द्यावं म्हणून. त्यांना आपण पाणी दिलं, झाडांची फांदी तोडली तरी ते काहीही व्यक्त करत नाही. त्याचप्रमाणे जी दुभती गाय असते, परोपकाराय दुभंती गाय, हा जी दुभती गाय असते त्या गायीच्या दुधापासून आपण दही, दूध, ताक, सुमधुर असं तूप ती आपल्याला देते. म्हणून तिला कामधेनू म्हटलेले. आपल्याला जी ती दूध दही देते पण ती अपेक्षा करत नाही की मला याच्यातून काहीतरी मिळावं म्हणून. परोपकाराय वह्यन्ति नद्यः, जी नदीसुद्धा दुसऱ्यासाठीच वाहते, स्वतःसाठी काहीही करत नाही. मग ती नदीमुळं आपल्याला शीतलता मिळते, गुरावासरांना पाणी मिळतं, जनावरांना पाणी मिळतं, वृक्षवल्लांना पाणी मिळतं. म्हणजे आपण तिच्यावर जमीन सुपीक करू शकतो. अशी ही नदीसुद्धा दुसऱ्यासाठीच वाहते. मग परोपकाराय इदं शरीरम, जे शरीर आहे ते तुम्ही परोपकार केलं तरच त्या जीवनाचं काहीतरी अर्थ होणार आहे तुमच्या. नाहीतर मग नाना सुकृताची फळं परिहा नरदेह केवळ. सद्गुरू सहवास जर मिळाला आपल्याला तर नाना सुकृताच्या पुण्याईनं मिळायला हा नरदेहाचं सार्थक होतं. तर जगद्गुरू माऊली आपले हेच सांगतात आपल्याला वेळोवेळी की तुम्ही स्वतःसाठी म्हणजे सगळ्या वेदांचा सार काढून दिला आपल्याला की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जगद्गुरू माऊलींनी उत्तम असा संसार केला, स्वतःचा संसार उत्तम केला आणि कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये आज सुखाचे शांतीचे झरे निर्माण करून दिले माऊली. केला नाही, करतोय ना अजूनही. सोडलाय कुठे? तर अजूनही काही सोडला नाही, करणार आहोत शेवटपर्यंत. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत करत राहणार. याचा अर्थ या संसारामध्ये फार रस आहे अशातला प्रकार नाही. ती टाकलेली एक भगवंतानं जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण कधी टाळायची नसते. जबाबदारी ते कर्तव्य करत राहायचं असतं. फक्त त्या कर्तव्याला मिठी मारून बसायचं नसतं. म्हणजे आलं तर आलं सुख, ठीक आहे, ज्या दिवशी दुःख त्या दिवशी दुःख. अशा प्रकारे ज्या वेळेला आपण वागत असतो त्यावेळेला संसारसुद्धा आपल्याला काहीच बाधा ठरत नाही. जे जे सत्पुरुष होऊन गेले यापुढे काही होतील आणि जे ग्रस्ताश्रमी असतील त्यांना ग्रस्ताश्रम या कार्यामध्ये कधीच अडचणीचं ठरत नाही. आपण पुढे बोला. परोपकाराय इदं शरीरम, माऊली आपल्याला तेच सांगतात की तुम्ही परोपकारासाठी म्हणजे सगळ्या वेदांचा सार काढून दिला की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. स्वप्नातसुद्धा दुसऱ्याचं वाईट चिंतू नका, हे आपल्याला माऊली अहोरात्र सांगतात. आणि त्यांनी स्वतःचा संसार केलाच आणि कोट्यावधी लोकांचे संसार आज सुखाने समाधानाने आपण त्यांच्या कृपेमुळे करतो आहोत.
तर ते एकाही कार्यामध्ये अडकून पडलेले नाही. त्यांनी संसार केला, सद्गुरू, धर्मगुरू, जगद्गुरू, परात्पर गुरु, विश्वगुरू, मोक्षगुरू इथपर्यंत माऊली जाऊन पोचलेलं आहे. पण कुठल्याही कर्मबंधनात ते अडकलेले नाही. रंगात साऱ्या रंगुणी, रंग माझा वेगळा, गुंत्यात साऱ्या गुंतुनी, पाय माझा मोकळा, मी मुक्तच आहे. देहाचे व्यवहार चालती अलिप्त, सर्व काळ आहे गण्या साक्षीभूत. परमेश्वराला साक्षी ठेवून हे देहाचे व्यवहार चालूच राहणार. ते कुठल्याही कर्मबंधनात अडकत नाही आणि ते स्वतःसाठी काहीही मागत नाही. ते फक्त समाजाचा, कल्याणाच्या, हिताचाच विचार करतात. अशा गुरूंचा आपण एक दृष्टांत बघूया. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद हे स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. त्यांच्याबद्दल आपण हा दृष्टांतात बघणार आहोत की स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस ज्यावेळेस स्वामी विवेकानंद दर्शनाला जातात, काही दिवसांनी त्यांचे वडील निवर्तल्यानंतर परिस्थिती फार हलाखीची होते आणि स्वामी विवेकानंदांची आई म्हणतात, माता भुवनेश्वरी देवी म्हणतात की आपल्या परिस्थितीबद्दल गुरुदेवांना जाणीव करून दे. ते दर्शनाला दररोज सकाळी गुरुदेवांच्या दर्शनाला जातात आणि गुरुदेवांना माहीत असतं की यांना काय प्रापंचिक अडचण आहे. ते म्हणतात, तुम्ही कालिका मातेला तुमचं मागणं काय तुमच्या अडचणी आहे ते सांगा. गुरुदेव स्वतः समर्थ होते, सद्गुरू होते, ते देऊ शकत होते, पण त्यांनी त्याचं श्रेय स्वतःकडे घेतलं नाही, कालिका मातेंना दिलं. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद कालिका मातेंना नमस्कार करतात, त्यांना प्रापंचिक आठवणच नसते आपल्याला प्रपंचासाठी काय मागायचं. ते संसारासाठी काहीही मागत नाही. ते म्हणतात, मला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य द्या. कालिका मातेला हात जोडतात आणि भक्ती, ज्ञान आणि वैराग्यच मला फक्त द्या. परत ते वापस येतात. आई विचारते, सांगितलं का तू आपली जी अडचण आहे संसारातली. परत दुसऱ्या दिवशी परत मागायला जातात कालिका मातेला, परत नमस्कार करतात. तर दुसऱ्या वेळेस ते म्हणतात, हे जगन्माते, ज्या सद्वस्तूचं ज्ञान करून देणारे जे माझे गुरुदेव आहे त्यांना दीर्घायुष्य दे. त्यांच्या चरणाची सेवा माझ्याकडनं नित्य घडू दे, हेच मागणं मागतात. मग आपण सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या ज्या संसारिक अडीअडचणी आहे त्या सुटतच राहणार. त्या एक सुटली की दुसरी सुरू होणार, दुसरी सुटली की तिसरी सुरू होणार. मग ह्या सद्वस्तूचं ज्ञान करून देणारे जे सद्गुरू आहे त्यांच्यासाठी दीर्घायुष्य आणि वैराग्यवृत्ती मागितली त्यांनी. संसारात राहूनही त्या परमेश्वराची प्राप्ती आपण करू शकतो. संसार सोडण्याची गरज नाही. मग 10 मिनटं भक्ती करा, स्वप्नातसुद्धा दुसऱ्याच वाईट चिंतू नका, सद्गुरूच्या सेवेमध्ये सहभागी व्हा. त्यावेळेस आपल्याकडनं ह्या सहज हे जे परोपकार, अहंभाव किंवा निस्वार्थ सेवा, मी कुठलीही सेवा मी करतो किंवा माझ्या मनात कुठलाही अहंभाव येणार नाही, अशी सद्गुरू सेवा माऊली आपल्याकडनं करून घेतात. सहज त्या सेवा आपल्याकडनं घडत असतात. म्हणून आपण कुठल्याही कर्मण्यवाधिकार असते, मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा सांगो स्वत्कर्मणी. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही जे कार्य करतात त्यावेळेसच ते परमेश्वराने तुमच्या ते सुनिश्चित झालेलं आहे तुमचं कर्म त्यामध्ये. तर तुम्ही फळाची अपेक्षा करू नका, निष्काम भाव ठेवा, अहंभाव ठेवू नका. मी माझा स्वतःचाच अनुभव सांगते की गुरुच्या सेवेमुळं माणसाच्या जीवनामध्ये जे परिवर्तन होतं ते गुरुदेव आपल्याला सेवा देऊन आपल्यातलं कसं परिवर्तन करतात जीवनामध्ये. ज्यावेळेस माऊलींनी जी सेवा दिली जिल्हाध्यक्ष म्हणून 2-3 वर्ष केली, तर मी त्यावेळेसच माऊलींना विनंती केली की माऊली, जे अध्यात्मात जे शत्रू आहे म्हणजेच अहंकार, माझ्या मुखाने कुणालाही वाईट बोलल्या जाऊ देऊ नका किंवा मला ह्या सेवेमुळं कुठल्याही प्रकारचा अहंकार येऊ देऊ नका. आणि माऊलींना विनंती केली की मी जे हे ज्ञान मिळवणार आहेत, सद्गुरू सेवेमुळं जे मला ज्ञान मिळालं ते परत मी 4 भिंतीच्या आत बसून ते वाया घालवणार नाही. ते कुठंतरी समाजासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि गुरुदेव आपण ज्या मनात इच्छा प्रगट करतो ते कसे पूर्ण करून घेतात. तेव्हा जिल्हाध्यक्ष म्हणून 3 वर्ष सेवा केली, निरीक्षक म्हणून दुसऱ्या जिल्ह्याची सेवा केली आणि तिथेच थांबले नाही. मग ह्या परीक्षा ज्या असतात प्रवचनकारांच्या, त्या प्रवचनकारांच्या परीक्षा देऊन आज तुमच्यासमोर बोलण्याचं सामर्थ्य माझं नाही आहे. पण गुरूंच्या सेवेमुळं माझ्या जीवनात जे परिवर्तन झालं ते गुरु आपल्याला ज्ञानमार्ग देऊन आपल्या शिष्यांना, भक्तांना, साधकांना, लेकरांना ते आपलं जीवनातलं व्यक्तिमत्व जागृत करतात आणि ज्ञान देतात आपल्याला. मग ह्या ज्ञानाचा फायदा आपण 4 भिंतीच्या आत बसून घालवायचं नाही. मग ते ज्ञान जगासाठी काहीतरी उपयोगात आलं पाहिजे. मग जी मी विनंती केलेली होती माऊलींना, ती माऊलीने आज पूर्ण करून घेतली. आणि ज्यावेळेस मला धर्मक्षेत्र नोंदणी अभियान म्हणजेच 75 सभासद करायचे होते, त्यावेळेस 75 सभासद केले. परत दुसऱ्या वर्षी आलं की 125 सभासद करायचे, 125. मग म्हटलं आता आपण एका याच्यामध्ये सहभाग घेतला, दुसऱ्या याच्यात पण घ्यायलाच हवा, कारण की महिलांमध्ये चिकाटी कशी असते. तर 125 केले. परत तिसऱ्या वर्षी असं झालं की 175 सभासद करा धर्मक्षेत्र नोंदणी अभियानचे. तर मग 175 सभासद केले. आपल्याला 5 जर सभासद करायचं तर किती म्हणजे हे होतं धर्मक्षेत्राचे. तर 175 सभासद केले आणि
दत्त जयंतीला जायचं होतं सिमुरगावान येथे. तर मी म्हटलं इतकी बुकं पडलेली, एवढी सेवा करायची, असं करायचं तसं करायचं, हे म्हणून मनात सारखे विचार चालू. पण त्या दत्त जयंतीला मी जाऊ शकले नाही. तेव्हापासनं मी असं करेल किंवा मी तसं करेल हे मनातून त्या दिवशीपासनं मीच काढून टाकला. तेव्हा ही माणसाची प्रगती होत असते. जेव्हा आपल्याला अहंभाव येतो, मी करतो किंवा माझ्यामुळं होतं, तिथेच आपला सर्वनाश होतो. म्हणून कुठलंही कर्म करत असताना मी करतो किंवा माझ्या गुरूंची शक्ती असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. आपण एक झिरो आहे. पण ज्यावेळेस गुरु आपल्याला सेवा देतात, त्याच्यासोबत पदासोबत पॉवरसुद्धा देत असतात. आपली लायकी नाही एवढं फिरण्याची किंवा एवढी सेवा करण्याची, पण ज्यावेळेस ती विविध सेवा देऊन आपल्यामध्ये जे कॅपॅसिटी वाढ होतात ती गुरूंच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून त्या गुरूंच्या आपण सान्निध्यात आलो म्हणून म्हणावंसं वाटतं की पुण्य माझे फळास आले, नाते हे जुळले, नाते हे जुळले, ज्ञानिया योगिया कर माझे जुळले, ज्ञानिया योगिया कर माझे जुळले. आपलं 7 जन्मीचं पुण्य जेव्हा फळास येतं तेव्हाच आपल्याला गुरुमाऊलींचा मार्ग मिळू शकतो. 7 जन्मीचे पुण्य म्हणून जन्म मिळाला नरदेह, या जन्मीचे सार्थक झाले तुम्ही भेटायला गुरुराव. मग आपल्याला ज्ञान आणि संन्यास यामध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही अहंकार बाळगू नका, परोपकार करा आणि आपल्याला नैमित्तिक ईश्वर दत्त जे संसार दिलेला आहे, संसार सोडण्याची गरज नाही. संसारात राहून तुम्ही शरीराने संसार करा, पण मनाने त्या परमेश्वरासोबत एकरूप व्हा. अंतःकरणाने त्या परमेश्वराचं नामस्मरण करा, भक्ती करा, सेवा करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. तर एका अभंगातून जसं आत्तापर्यंत कुणी ह्या संसारात राहून तर मोक्ष प्राप्त करून घेतली, तर तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज यांनी ज्या वेळेस नामदेव महाराज भाजी कुडायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, नरहरी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार, रामनाम सोने तुली, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तर हा भगवंत कुंभाराच्या रूपानं आपल्याला सर्वांना घडवत असतो. प्रत्येक जीवाला घडवण्यासाठी तो गुरु रूपाने येतो आणि घडवतो. इथे सुद्धा बघा, अर्जुनाला घडवण्यासाठी भगवान कृष्ण गुरूंच्या रूपात आलेले आहेत आणि रणांगणावर गुरु शिष्याचं एक सुंदर नातं निर्माण झालेलं आहे आणि तिथे आता संवाद सुरू आहे. अर्जुनाच्या मनामध्ये उत्कंठ आहे की मला हा कर्म संन्यास फार चांगला वाटतो, तो देवा तोच जरा जास्त विस्तृत स्वरूपात सांगा. तेव्हा आता भगवान कृष्ण अर्जुनाला असं सांगतात की अर्जुना बघ, तुला मी ज्ञानमार्ग सांगितला आणि ज्ञानयोगी जे असतात हे ज्ञानमार्गाने जाऊन, योगी म्हणजे जोडणे, हे लक्षात घ्या. हा योगी जो योग करतो आणि त्या परमेश्वराशी जोडतो त्या व्यक्तीला योगी म्हणायचं. म्हणजे एक संकल्प करतो की मला तिथपर्यंत पोचायचंच आहे, नवे मला त्याच्यातच सहभागी व्हायचं आहे, त्याचं नाव योगी. तर तुला मी ज्ञानमार्ग सांगितला, ज्ञानयोगाची लक्षणं सांगितली, त्यानंतर मी तुला कर्मयोगाची पण लक्षणं सांगितली. त्यातला कर्मयोगी आणि कर्मसन्यासी ही 2 रूपं त्याच्यातली तुला वेगवेगळी करून सांगितली. आता मला कल्पना आहे की तू जिज्ञासू आहेस, मुमुक्षू आहेस आणि तुझ्यासारखा शिष्य मला जर असे प्रश्न विचारणार असेल तर माझ्यातला गुरु स्वस्त कसा बसेल, तुला आणखीन सखोल माहिती द्यावी लागेल याची मला कल्पना होती. म्हणूनच मी तुला सांगितलं, अरे वेड्या, योगमार्गसुद्धा आहे की या योगमार्गानं सुद्धा तू मोक्षापर्यंत जाऊ शकतोस. याचा अर्थ असा नाही आहे की त्यातला ज्येष्ठ कोणता आणि कनिष्ठ कोणता. कोणी ज्येष्ठही नाही आणि कोणी कनिष्ठही नाही, आपापल्या लेवलला दोन्ही मार्ग योग्यच आहेत. आता तिसरा मार्ग जो आहे
त्या तिसऱ्या मार्गाचं नाव आहे योग मार्ग. या योग मार्गाने सुद्धा तू मोक्षापर्यंत जाऊ शकतोस, काही कठीण नाही. पण तरी सुद्धा लक्षात घे, संसार त्याग करायची आवश्यकता नाही. म्हणजे काय? संसार म्हणजे तुम्ही व्यावहारिक लोक संसार म्हटलं की पहिली डोळ्यासमोर येते ती बायको, नंतर मुलं, नंतर घर, म्हणजे संसार. इथे संसाराचा व्यापक अर्थ आपण स्वीकारायचा आहे. संसार म्हणजे कर्म. आपण संसारात काय करतो? कर्मच करतो की वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. स्वस्त बसत नाही, कारणं वेगवेगळी असतात. कारणाचा उद्देश एकच असतो, सुख मिळवणे. मग नोकरी करतो आपण त्या प्रपंचासाठी, का तर बायकोला सुखी ठेवायची असते, मुलांना सुखी ठेवायचं असतं. हेतू काय? आनंद मिळवणे. तर हा जो सगळा संसाराचा पडीपसारा आहे तो चालूच राहणार, अव्याहतपणे चालू राहणार. त्यासाठी त्याचा त्याग करण्याची काही गरज नाही आहे. तुझं ध्येय हे असलं पाहिजे की त्या चराचरातल्या परमात्मा वस्तूची भेट घेणे. मग ही भेट योग मार्गामध्ये पण घेता येते. मग हा योग मार्ग सध्याच्या प्रचलित पद्धतीनं जर विचार केला तर त्याला ह्या योग मार्गाला पण अष्टांग योग असं म्हणू. आमचं ह्याच्यावर एक पुस्तक आहे. मी त्या पुस्तकात सगळी डिटेल माहिती सांगितले. माझ्याकडे आता मिळून फक्त 3 मिनटं राहिले. कारण माझा पण प्रपंच आहे ना, मला हे असे लोक सगळे तयार करायलाच लागणार ना. हा देहसुद्धा सोडून जाणार तुम्हाला. परंतु हे जे ज्ञान आलं भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाकडून हे झिरपत 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 खाली आलं ज्ञानेश्वर माऊलींमार्फत, ते साधू संतांमार्फत जे आलं ते माझ्या गुरुदेवांकडे आलं. गुरुदेवांनी मला दिलं. माझ्याकडचं ते थांबलं नाही पाहिजे, ते इथं आलं, इथून ते पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे तिथे घडवणं हा सुद्धा माझा प्रपंच आहे. आणि त्या प्रपंचामध्ये एवढा वेळ गेलेला आहे, ते आता फक्त 2-3 मिनटंच राहिलेले आहेत. याच्यावर विस्तृत पुढच्या आठवड्यात आपण बोलणार आहोत. तर त्या पुस्तकामध्ये मी दिलेलं आहे की चतुरांग योग, त्यानंतर मी सांगितलं आहे षडांग योग, त्याच्यानंतर सांगितलेलं सप्तांग योग, आणि पुढे सांगितलं अष्टांग योग. आता जी ज्ञानेश्वरीमध्ये चर्चा चालू आहे ती अष्टांग योगामधली आहे. अष्टांग योग म्हणजे काय? यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी. म्हणजे या योगाच्या 8 पायऱ्या आहेत. आपल्याला मनरूपी पर्वतावर चढायचं आहे आणि त्या पर्वतावरून पहिले यम करून, आता यम म्हणजे काय संधी मिळाल तर पुढच्या सत्संगामध्ये सांगू आपण त्याच्यावर. तर यम करून आपल्याला तळाशी जायचं आहे आणि तळाकडून हळूहळू हळूहळू वरती समाधीपर्यंत, शिखरापर्यंत जायचं आहे. त्या शिखरावर पोचलो आणि समाधी लागली, महाविकल्प समाधी लागली एकदा आपल्याला, की माझा मीच करता हारता मज माझी खून, मीच एकटा मीच सर्व दुजा नाही कोण. त्यालाच आम्ही सांगतो की हो, या चराचरामध्ये मीच आहे, मी आत्मा आहे. बाप्पांच्या भाषेत सांगायचं झालं तर मी आत्मा आहे. याचं यथार्थ ज्ञान होणं. ते अर्जुना, हा जो योग मार्ग आहे हा अशा प्रकारचा मार्ग आहे. या योग मार्गामध्ये ह्या 8 पायऱ्या आहेत. यम पायरी आहे, नियम पायरी आहे, आसन पायरी आहे, प्रत्याहार पायरी आहे, त्यानंतर प्राणायाम करावा लागेल, त्यानंतर मग ध्यान करावं लागेल, धारणा करावी लागेल आणि मग समाधीमध्ये जाऊन मुक्त व्हायचं आहे. अशा प्रकारे 8 पायरीनं जाणारा साधक तो सुद्धा योगीच असतो. आणि तो योगी आत्मज्ञानाचा
कृपापात्र होतो आणि त्याही योग्याला मोक्ष मिळतो. अशा प्रकारे भगवंतानं अर्जुनाला या योग मार्गाची माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. आता पुढे अर्जुनाला काय उत्कंठा लागलेली आहे, भगवंत पुढे काय सांगतात अर्जुनाला, ही उत्कंठा मला सुद्धा तुमची राखून ठेवावी लागेल. म्हणून आता त्याच्या पुढे बोलणं योग्य ठरणार नाही आहे. म्हणून आजच्या दिवसापुरते आपण इथे रजा घेऊया आणि भगवंत ते योग मार्गाबद्दल काय सांगतात ते आपण जाणून घेण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये न चुकता यायचं आहे. पण जाताना हा चुकीचा संदेश घेऊन जायचा नाही आहे की कर्ममार्ग श्रेष्ठ आहे. अगोदर भगवंतानी अर्जुनाला सांगितलं, ज्ञानमार्ग सांगितला, हा सगळ्यात ज्येष्ठ आहे. नंतर सांगतात कर्ममार्ग सुद्धा आहे. आता सांगतात योग मार्ग पण श्रेष्ठ आहे. आमच्या हिंदू धर्मामध्ये 18 पुराण आहेत. प्रत्येक देवतेवर ते एक एक पुराण आहे. तुम्ही ब्रह्मपुराण वाचलं तर त्या पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, ब्रह्मदेवापेक्षा जगात कुठलाच देव मोठा नाही. विष्णू पुराण वाचलं तर विष्णू पुराणामध्ये पण तसंच सांगितलेलं आहे, भगवान विष्णूपेक्षा कोणताही देव मोठा नाही. भागवत पुराण वाचलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की महासरस्वतीपेक्षा महादेवीपेक्षा कुठलीही देवता मोठी नाही. गणेश पुराण वाचलं तेच ऐकायला मिळेल, गणपतीपेक्षा कोणताही देव मोठा नाही. मग आपल्याला संभ्रम निर्माण होईल की अरे ह्याच्यातलं नेमकं काय. तर या सगळ्या शक्ती एकच आहेत. त्या चिदानंद परमात्म्याचं ते सगळं स्वरूप आहे. फक्त विभागामध्ये डिव्हिजनमध्ये आपण त्यांना काय करतो पाहतो. आपल्या आनंदासाठी आपल्या समाधानासाठी आपण ते डिव्हिजन पाडतो. आपल्याकडे नेहमी घरामध्ये दूध येतं, मग दुधाचं दही कशाला बनवतो आपण. निसर्गाने तुम्हाला दूध दिलेलं आहे, मग दही का, तर कधीतरी चवीनं दही पण मिळावं. मग ते दही त्याच्यावरच थांबत नाही ना, त्याचं ताक तयार करतो, लोणी तयार करतो, वेळ पडली तर त्या लोण्याचं परत तुपामध्ये रूपांतर करतो, पुन्हा श्रीखंड करतो. काय मनात येतील ते ते पदार्थ आपण करतो ना. दूध एकच आहे ना, पण सगळे आपल्या हव्यासासाठी आपल्या आवडीसाठी. तसाच आहे ते प्रकार आहे की अर्जुना हा असाच प्रकार आहे की ज्ञानमार्ग मोठा की कर्ममार्ग मोठा की योग मार्ग मोठा की भक्ती मार्ग मोठा, हा प्रश्न नाही आहे. हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. यातून कुठल्याही मार्गानं तू जरी गेलास तरी मोक्षाचाच वाटेकरी होशील. परंतु प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे प्रत्येकाच्या येण्या जाण्याचा जो मार्ग ठरला आहे या पृथ्वी तलावर, कर्माचा जो मार्ग ठरवलेला आहे भगवंतानं, त्याप्रमाणे अचूक निवडणं हे गरजेचं आहे. बघा भगवंतानी खोज मारले. भगवंत काय म्हणतात की ज्याच्यासाठी धाडलेलं आहे, तर भगवंताला काळजी आहे, युद्ध तर झालंच पाहिजे. आणि भगवान कृष्णाच्या उपदेशानं अर्जुन प्रेरित होत चाललेला आहे आणि तो आता योद्धा म्हणून हळूहळू आपल्या हातामध्ये तलवार म्हणजे धनुष्य बाण जे आपण टाकलं तिकडे हळूहळू आता लक्ष जाणार आहे त्याचा. त्यामुळे त्याचा कुठलाही बॅलन्स, गुरु हेच नेहमी काम करतं. म्हणून तर गुरु पाहिजे असतात जीवनात, की तो साधक जो आहे. बघा आम्ही हिंदू संग्राम सेनेबद्दल बोललो, काही दिवसांनी हिंदू संग्रामात सैनिक कोण तयार होणार नाही, आमचा तो उद्देश नव्हता. जे उठसूट ज्याची प्रवृत्ती ज्याची प्रकृती ती तमोगुणाची नाहीच आहे, ते का चाललेत तिकडे. ज्याचा स्वभावच तमोगुणाचा आहे त्याने हिंदू संग्राम सेनेतच काम केलं पाहिजे, तो तिथेच बरोबर दिसणार चांगला. पण जो त्या हिंदू संग्राम सेनेसाठी तयारच झालेला नाही आहे, जो भक्ती मार्गाने जाऊन मोक्ष मिळवायचा आहे, तो हिंदू संग्राम सेनेमध्ये काय करतोय. आणि जो हिंदू संग्राम सैनिक आहे त्यालाही मोक्ष मिळणार आहे, कारण त्याने सचोटीनं प्रेमानं गुरु आज्ञा पालन करून व्यवस्थितरित्या ते कार्य गुरूंचं पार पाडून दिलं, तर त्यालाही मुक्ती मिळणार आहे, त्यालाही मोक्ष मिळणार आहे. म्हणजे काय, प्रत्येक व्यवस्थेसाठी भगवंतानं माणसांची निर्मिती केलेली आहे. ते अर्जुना भगवान कृष्णही पुढे सांगणार आहेत, इथे काहीच सांगितलेलं नाही. अर्जुनाला सांगणार की आता हे सगळे मार्ग ऐकलेस ना, आता तू ठरव, असं सांगणार आहेत.
ते हा योग मार्ग जो आहे त्या योग मार्गाबद्दल भगवंत सांगायला सुरुवात करतात की या मनरूपी पर्वताच्या पायथ्याशी यायचं आणि हे आता 8 पायऱ्या आहेत, ह्या चढत चढत यायचं, मोक्ष मिळणार. आता हे असं सांगितल्यानंतर अर्जुनाच्या मनात काय उत्कंठा निर्माण होणार ती मगाशी मी सांगितलं आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये पाहायचं आहे. म्हणून आता आपण इथे विश्रांती घेऊया. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ